आज चाललेलो आम्ही एका वायनरीला व्हिजिट करायला. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू अनदर ब्लॉग ऑफ लिव्ह लाईफ विथ लौकिक. पुण्यातली कामं आवरली. आज होता सॅटर्डे. आज प्लॅन होता दादाच्या कॉलेजवरती अवसरीला जायला. हा माझा दादा, ॲक्च्युली ते माझे भाऊजी आहे, पण भावापेक्षा जवळचं नातं असल्यामुळे आम्ही सगळेजण त्याला दादाच म्हणतो. गाडी काढली, आम्ही बाहेर पडलो, निघालो अवसरीच्या दिशेने. दादा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज अवसरीला प्रोफेसर आहे. आम्ही अवसरीला पोचलो. अवसरी साधारणपणे 1.5 ते 2 तास लांब आहे पुण्यापासून. अवसरीला पोचलो. दादानं थोडंसं काम केलं, मी तोपर्यंत टाईमपास केला. त्याचं काम आवरल्यावर आम्ही दोघं कॅम्पस फिरायला गेलो. कॅम्पस खूप मस्त आहे, निसर्गरम्य वातावरणात ते कॉलेज आहे. कॉलेज बघून झाल्यावर आम्ही निघालो मस्त वडापाव आणि भजी खायला अवसरी गावामध्ये. इथे एक फेमस वडापाव आणि भजीवाला आहे, त्याच्याकडे आम्ही मस्त भजी आणि वडावर ताव मारला आणि नंतर निघालो आम्ही नाशिक रोडला जायला. नाशिक रोडला जायचं कारण म्हणजे नाशिक रोडला एक मस्त फेमस जुनी वायनरी आहे. त्या वायनरीला आम्हाला जायचं होतं. ही आहे ती वायनरी, आयव्ही नावाची वायनरी आहे, जी 1991 पासून इथे आहे. त्यांच्या बॅक साईडला वाईनचं प्रोडक्शन होतं आणि फ्रंट साईडला त्यांचं बार आणि रेस्टॉरंट आहे. ते फक्त वाईन सर्व करतात, ते बियर किंवा स्पिरिट सर्व करत नाहीत. त्यांच्याकडे टेस्टरसुद्धा अवेलेबल होते. मग आम्ही टेस्टर घ्यायचं ठरवलं. टेस्टर्स आले, मग चालू केलं आम्ही टेस्टिंग करायला. ग्लास एकदम मस्त दिसत होते. वाईनपेक्षा ग्लासच मला जास्त आवडले. टेस्ट करताना काही वाईन एकदम मस्त होत्या, काही वाईन ठिकठीक होत्या आणि काही वाईन एकदम बकवास होत्या. रेड वाईन, व्हाईट वाईन अशा अनेक प्रकारचे वाईन तिथे मिळतात. वाईन टेस्ट करून झाल्यावर आम्ही गेलो त्यांच्या शॉपमध्ये वाईनपेक्षा मला त्यांच्या बॉटलच एकदम कडक वाटल्या. नंतर गेलो लंचला. नाशिक रोडला एक फेमस प्युअर व्हेज पंजाबी धाबा आहे, तिथं गेलो. धाबा एकदम साधाच आहे, पण जेवण एक नंबर. तिथं आम्ही दाल मखनी आणि पनीरची भाजी घेतली. दही तर अल्टिमेट होतं त्यांचं. जेवणावर ताव मारला आणि मी परत निघालो पुण्याकडे यायला. वाटेत थांबून काही फोटोज आणि व्हिडिओज घेतले आणि परत संध्याकाळी पुण्यात आलो. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.